इस क्रिकेट के महाकुंभ में आप सभी क्रिकेट ऋषियों का हार्दिक स्वागत। बॉलर नेम नीलेश। इस मैच का आंखों देखा हाल आपको बहुत सुनाने के लिए तैयार है। हम यहां पर इस ओवर की तीसरी गेंद और ये फुल टॉस और इसे निकाल दिया है। खूबसूरत शॉट, 4 रनों के लिए शानदार चौका। जीरो 0.3 बॉल में ये चौके के साथ टीम कुठली करंजा 40+, 0.3 बॉल 7 रन। एक आक्रामक बैटिंग शैली अपनाए हुए हैं बल्लेबाज। इस ओवर की चौथी गेंद डालने बॉलर तैयार हैं, सामना करेंगे नयन और इसे हवा में उठा दिया। देखना क्या होता है और ये गेंद लहराती जा रही है और ये लगातार ये दूसरा चौका। रुपेश अपने काफी आक्रामक मूड में लगातार 2 गेंदों पर 2 चौके मारकर अपनी टीम का स्कोर बढ़ा रहे हैं। टोटल 0.4 बॉल पर ये 11 रन। बालकृष्ण पाटील, बबलू पाटील युवा यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी या स्पोर्टिंग स्पर्धेत आलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानत आहोत। थँक्यू। अगली गेंद रुपेश को और ये इसे वापस घुमा दिया और ये वापस गेंद लहराती जाती हुई 4 रनों के लिए लगातार तीसरा चौका रुपेश के बैट से आता हुआ। अब तक 5 बॉल हो चुके, उसमें 3 लगातार चौके रुपेश की बैट से आए हैं और टोटल स्कोर है 15। एक आक्रामक बल्लेबाज रुपेश और ये वापस उसी स्टाइल में घुमा दिया। देखना क्या होता है और ये भी शायद ये लगातार चौथा चौका रुपेश के बैट से आता हुआ। एक सम्मानजनक स्कोर जिसे कह सकते हैं कि पहली ओवर में 19 रन, एक ओवर 19 रन। काफी आक्रामक बल्लेबाज रुपेश अपना बैटिंग का परिचय देते हुए। मंगेश पाटिल मेहरबानी करके स्टेज के पास आ जाइए। मंगेश पाटिल मेहरबानी करके स्टेज के पास आ जाइए। आदेश छोटिया, उनको भी रिक्वेस्ट है कि जितनी जल्दी हो सके स्टेज के पास आ जाइए प्लीज, कुछ अर्जेंट काम है। इस ओवर की दूसरी गेंद लेकर आए हैं गेंदबाज बॉलर शैलेश। दूसरी ओवर लेकर आए हैं शैलेश, 1 ओवर 19 रन। नीलेश पाटिल के 1 ओवर में 19 रन हल्ला बोल दिया था रुपेश ने उनके ऊपर। लगातार 4 गेंदों पे 4 चौके और इसी के बीच नए गेंदबाज हैं शैलेश। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। और ये अंपायर ने अपनी बाएं फैलाए वाइड बॉल का इशारा किया है और एक अतिरिक्त रन टीम के खाते में। टीम का स्कोर हो चुका है 20। अजित मडवी साहब की तरफ से अजित मडवी साहेब आले, त्यांच्या मी हार्दिक स्वागत करतो है। स्वागत। और ये पहली गेंद डॉट, स्कोर वहीं पे रुका हुआ है
20, एक ओवर 1.1 बॉल 20। लगातार 3 सिक्सर मारली तर 1000 रुपयाचा इनाम शंकर सेठ की तरफ से। और इसी के बीच एक बॉल और वापस अंपायर अपनी बाएं फैलाते वाइट बॉल का इशारा करते हुए एक एक्स्ट्रा रन की बढ़ोतरी। टोटल स्कोर है 21। अब तक शैलेश भाई ने 2 वाइड दिए हैं, एक बॉल जो डाली है वो डॉट है, यानी एक बॉल में 2 रन नहीं इन्होंने खर्चे किए। अभी दूसरी गेंद और इसे लॉफ्ट कर दिया है और देखना क्या होता है। शायद ये गेंद लहराती 4 रनों के लिए। ये रुपेश का 5वां चौका रहेगा। अच्छा नयन है, ये नयन के बैट से आता हुआ पहला चौका। पहले 4 चौके लगा चुके थे रुपेश और इस दोनों भाई हैं और चौकों की जो लगा रहे हैं। बहुत अच्छी बैटिंग और अच्छा स्कोर खड़ा किया अपने टीम के लिए। टोटल स्कोर हो चुका है 25 विदाउट लॉस 1.2 ओवर। और इसे स्क्वायर कट कर दिया, देखना क्या होता है। और रुपेश के बैट से भी निकलता हुआ दन दूसरा चौका, सॉरी नयन के बैट से निकलता हुआ लगातार दूसरा चौका। इसे कहते हैं मिला मौका मारा चौका। हॅलो त्याच्या भूकी थोडा तर इथून आम्ही विनंती करतो रॉयल स्पोर्ट्स सिल्वर संघाचे क्रिकेटर तेजस कोहली आणि जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज विनय पाटील दोघांना आम्ही विनंती करत आहोत की आपण या स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, व्यासपीठावरती यायचं आहे। रॉयल स्पोर्ट्स सिल्वर संघाचे 2 खंबे खेळाडू हार्ड हिटर तेजस कोहली आणि विनय पाटील। अगली गेंद शैलेश की और ये फुल टॉस था लेकिन उतनी अच्छी फील्डिंग और ये डायरेक्ट थ्रो। देखना एक जोरदार अपील है लेकिन अंपायर ने इसे इस अपील को स्वीकार न करते हुए नॉट आउट का इशारा दिया है। और इसी तरह एक डॉट बॉल, काफी अच्छी फील्डिंग लेग स्लिप में। नो बॉल, अंपायर का इशारा, अंपायर ने एक ही हाथ फैलाया है, नो बॉल और एक फ्री हिट का इशारा भी आया है। 30 रन 30 और ये फुल टॉस था, देखना क्या होता है। निकल बॉल, गेंद जा रही है बाउंड्री लाइन पर लेकिन इतनी चुस्त फील्डिंग, लेकिन गेंद ने फील्डर को चौंकाया और 4 रन 34। दूसरी ओवर की आखिरी गेंद 1.5 ओवर्स 34 रन्स विदाउट लॉस। ऐसे लग रहा है जैसे एक भाइयों की ब्रदर जोड़ी अपनी टीम को एक सम्मानजनक स्कोर की तरफ लेती जाती है। और ये वाइट बॉल। आदेश मुले छोट्या जरा इकडे यायचं आहे। छोट्या आदेश मुले छोट्या लगेच इकडे यायचं आहे स्टेजकडे, स्टेजच्या डाव्या बाजूला। 9 गेंद डाल चुके हैं अब तक शैलेश, आखिरी गेंद बाकी है। ये 10वीं गेंद थी और इसी को भी अंपायर ने बाएं फैलाते हुए वाइट बॉल का इशारा देते हुए अतिरिक्त रन में बढ़ोतरी। टोटल स्कोर हो चुका है 36 रन। इस ओवर की ये 11वीं गेंद है और ये सुंदर प्लेसमेंट
एक रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन के लिए निकलना चाहते थे लेकिन मना किया और इसी के साथ ये ओवर की समाप्ति हुई। 11 बॉल की ओवर, टोटल स्कोर हो चुका है 37 विदाउट लॉस, 2 ओवर 37। रुपेश और नयन ने जैसे बॉलरों पर हल्ला बोल दिया हो, ऐसी आक्रामक शैली के से बैटिंग करते हुए दोनों भाई हैं। रुपेश ने अब तक 4 चौके लगाए हैं, लगातार 4 चौके, और नयन ने भी दो बॉल पर 2 चौके लगाकर टोटल स्कोर हो चुका है 37, 2 ओवर 37। दादा बॉलर का नाम रमाकांत, तीसरी ओवर लेके आए हैं रमाकांत गरत। अभी देखेंगे कि रमाकांत बल्लेबाजों को अंकुश में रख सकते हैं नहीं, ये आने वाला वक्त बताएगा। तीसरी ओवर की पहली गेंद रमाकांत लेकर तैयार है, सामने है नयन, और नयन ने इसे हल्ला बोल दिया है, और ये पहली गेंद पर शानदार चौका। 41 रन। हाँ, उसका 5 रहेगा तो 9 हुआ रहेगा। अच्छा, और ये देखना है क्या होता है। बॉल हवा में है, नीचे फील्डर मौजूद, और इतनी सुंदर फील्डिंग, लेकिन 1 रन से नहीं छुड़ा पाए। दूसरे रन के लिए निकल चुके थे, दूसरा रन खतरनाक हो सकता है, लेकिन 2 रन भागकर पूरे किए। काफी अच्छी बॉलिंग, अच्छी बैटिंग बल्लेबाजों की तरफ से। 43 इस ओवर में लगभग ये 8 चौके लग चुके हैं। 4 चौके मारे हैं रुपेश ने, 4 चौके मारे हैं नयन ने। नंबर 43 विदाउट लॉस। मेरे ख्याल से ये मैच का स्कोर तकरीबन 50 के 60 के बाहर जाना चाहिए, जो हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं रुपेश और नयन। रमाकांत तैयार, और इसे उठा के मारना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, और ये डॉट बॉल। तीसरी ओवर की तीसरी गेंद डॉट, और ये फुल टॉस है। देखना क्या होता है, नीचे बल्ले फील्डर मौजूद है, और ये एक आसान सा कैच, और इस तरह से पहला झटका नयन के रूप में लगता हुआ। नयन बाउंड्री लाइन पर कैच आउट होते हुए। नयन ने 12 बॉल में 22 रन बनाए हैं। 12 बॉल में 22 रनों की शानदार पारी खेलते हुए वापस आते हुए नयन, नए बल्लेबाज। हॅलो, सचिन कर्करे आम्हाला पाण्याचे बॉक्स आलेले आहेत, त्याचा आम्ही गौरी स्पोर्ट्स फोटोग्राफ मास्टरच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत। ओके चाचा। ये बैट्समैन कौन है? नीलकंठ, नील, हाँ नीलकंठ उर्फ नील, और ये वापस इसी तरह से उसी दिशा में मारते हुए, और ये शानदार शॉट था, पर ये वापस उसी फील्डर के हाथ से जिन्होंने अगली गेंद पर कैच पकड़ा था, अब इस गेंद पर उन्होंने कैच छोड़ा है।
44, एक रन का मौका था बल्लेबाजों के पास, नील ने अपना खाता खोला, स्कोर होता हुआ 44-44। रमाकांत ने काफी अंकुश लगाया है रनों के ऊपर। रुपेश इस ओवर में पहली दफे सामना करेंगे रमाकांत का, और इसे घुमा दिया है, देखना क्या होता है। और ये एक 5वां चौका रुपेश की बैट से आता हुआ। 48, और भी इस ओवर की एक गेंद बाकी है शेष। ओवर 3 ओवर 48। अरविंद इस ओवर की आखिरी ओवर अरविंद भाई लेके आए हैं, सामना करेंगे नील। इस इनिंग की ये आखिरी ओवर है, चौथी ओवर लेकर आए हैं अरविंद, सामना करेंगे नील। नहीं नील ठीक है, शॉट अच्छा था, नाम ही उसका फेवरेट है इसलिए डाला है। और इसे स्क्वायर कट कर दिया है बाउंड्री लाइन के पार। अरविंद भाई का स्वागत करते हुए नील ने भी एक दमदार शॉट 4 रनों में तब्दील किया है। टोटल स्कोर हो चुका है 52 और 5 गेंदें शेष हैं। पहली गेंद पर शानदार चौका। टोटल स्कोर हो चुका है 52, 1 विकेट पर। करंजे 40+। और अरुण भाई इसी गेंद पर उठा दिया, देखना फील्डर भाग के कर रहे हैं, और ये शानदार कैच, और इसी के साथ ये दूसरा विकेट गिरता हुआ नील के रूप में। समीर नाईक साहेब झालेला आहे, वालचे समीर नाईक, त्याला विनंती करतो आपण मंचावर स्थान बनावा। समीर नाईक साहेब एक दमदार गोलंदाज। नील के आउट होने पर नए बल्लेबाज के रूप में जीतू। 4 गेंदें शेष हैं और इन 4 गेंदों में देखना है क्या कर सकते हैं जीतू। लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर रुपेश जीतू कोहली। इसी की अरुण भाई की अगली गेंद, और इसे भी हवा में उठाने क्या होता है, लेकिन ये समीर नाईक वाघ आलेले आहेत, वाघ आला वाघ, त्याला विनंती करतो आपण मंचावर स्थान बनवा। एक काफी ये गेंद जो थी अरुण भाई की फुल टॉस थी और बल्लेबाज ने इसे थोड़ा सा हल्का सा मोड़ दिया। थोड़ी देर हवा रहने के बाद बल्लेबाज के पास समय था 1 रन का, और इसे 1 रन के साथ स्कोर हो चुका है 53। 3 गेंदें बाकी। अभी ये लग रहा है कि रुपेश की बैट से ये लगातार छठा चौका आएगा कि नहीं। रुपेश ने अब तक 5 चौके मारे हैं, ये छठे चौके की वेट कर रहे हैं सारे। और ये स्ट्रेट ड्राइव खेलते हुए बल्लेबाजों के पास समय था 2 रनों का। टोटल हो चुका है 55। टोटल स्कोर हो चुका है 55, 2 गेंदें बाकी।
संदीप नाईक साहेब आगमन झालं, त्याला विनंती और ये इसे हवा में उठा दिया, देखना क्या होता है। और ये बाउंड्री गेंद जाते हुए, लेकिन 2 रन, एक 2 रनों के स्कोर। चाचा रुको जरा, गामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नाव काय त्यांची भाऊ नाव ना, गामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे आगमन झाले आणि त्याच दरम्यान संदीप शेठ पाटील वहाल यांचं आगमन झालेलं आहे। माजी नगराध्यक्ष पनवेल नगरपालिका समीरभाई पाटील अर्थातच संदीप शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे। आणि संदीप पाटील म्हटल्यानंतर क्रिकेटशी त्यांचं अगदी जवळचं नातं आहे, सांगायची गरज नाही आहे। वहाल क्रिकेट संघासाठी ज्यांनी क्रिकेटची कित्येक मैदानं ज्यांनी गाजवली आहेत आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांची गोलंदाजी, त्यांची फलंदाजी हे आपण नेहमी बघितली आहे, ते संदीप शेठ पाटील यांचं या 40+ स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे। आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये संदीप शेठ पाटील वहाल यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतात। आणि गामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे ऑनर प्रोप्रायटर एक शानदार बल्लेबाजी का नजारा देखने मिला रुपेश की तरफ से यहाँ पर, जिन्होंने कितना तर आपण आता सत्कार घेणार आहोत। इथं सत्कार होणार आहे। मी विनंती करतोय, गामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हितेश गामी सरांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। तर इथं सत्कार होणार आहे। पनवेल महानगरपालिका माजी नगराध्यक्ष सन्माननीय संदीप भरत पाटील अर्थात संदीप शेठ पाटील यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी दीपक शेठ खारकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे। दीपक शेठ खारकर यांच्या शुभ हस्ते संदीपभाई पाटील अर्थातच संदीप शेठ पाटील पनवेल महानगरपालिका माजी नगराध्यक्ष आणि ग्रामीण क्रिकेट मधील एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांची ओळख आहे, ते संदीपभाई पाटील यांचा इथं व्यासपीठावरती 40+ स्पर्धेमध्ये एक विशेष असा सत्कार आणि सन्मान त्यांचा होतोय। दीपक शेठ खारकर, त्यानंतर सुहास भाऊ पाटील आणि शेखर मुंबईकर या सर्वांच्या शुभ हस्ते तो त्यांचा यथोचित मान आणि सन्मान इथं या स्पर्धेमध्ये केला जात आहे। थँक्यू व्हेरी मच। आणि पुढचा सन्मान गामी डेव्हलपर्स हितेश गामी सरांचा देखील इथं सत्कार करायचा मी विनंती करतोय। गामी डेव्हलपर्स अँड प्रोप्रायटर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गामी हितेश भाई यांचा इथं सत्कार करायचा दीपक शेठ खारकर यांना विनंती करतोय की संदीप खारकर यांचं अगदी जवळचे गामी डेव्हलपर्स अँड बिल्डर्स हितेश भाई यांचा इथं सत्कार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जात आहे। आपण लाईव्ह मध्ये पीटीसी लाईव्ह स्क्रीन वरती आपण बघू शकता। त्यानंतर पुढचा सन्मान इथं मी विनंती करतो अजित मढवी संजीवनी 40+ मास्टरचे अष्टपैलू क्रिकेटपटू अजित मढवी यांचा देखील इथं सत्कार करायचा आहे। मी विनंती करतोय भाऊ अजित मढवी यांचा इथं सत्कार करायचा, अजित मढवी यांचा इथं सत्कार करायचा आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जात आहे। अजून कोण राहिलाय, अजून कोण राहिलाय, 40+ क्रिकेट स्पर्धा तो बॅनर ए सागर तो ये दे ना, तो पॅम्पलेट दे ना उलटी बाजू। कैलासवासी यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स 40+ उल्वे आयोजित आयु चषक 2025 एक दिवसीय भव्य दिव्य स्पर्धेमध्ये लाईव्ह, त्यानंतर स्पर्धेमध्ये फलंदाज गोलंदाजासाठी कूलर, क्षेत्ररक्षकासाठी शूज, सायकल आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आणि खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे। ते दीपक शेठ खारकर यांच्याकडून
आणि नवनाथ खारकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं देणगी या स्पर्धेसाठी आलेले आहे. आणि आयडीएन स्पोर्ट्स कडून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट म्हणजे भरपूर अशी बक्षिसं या 40+ स्पर्धेमध्ये या उल्वे नोड मध्ये ठेवली गेली आहे. आणि उल्वे नोड मधील सर्वात मोठी 40+ स्पर्धा आहे. अशी स्पर्धा अजूनपर्यंत उल्वा नोड मध्ये झालेली नाही आहे. अशी स्पर्धा आज आम्ही इथे ठेवलेली आहे ज्यामध्ये बक्षिसं बराच काही आहे. आणि लाईव्ह आणि मैदानावरच्या चारही बाजूने मंडपचं डेकोरेशन आपण बघू शकता. जसं कडे 1 लाखाची स्पर्धा आहे असं हे नियोजन आणि आयोजन. सागर काय सांगणार? दमदार आयोजन आहे. जिथे मात्र मित्र जर दमदार असतील तर आयोजन पण दमदारच होईल. यासाठी केला होता आठवडा शेवटची गोड व्हावा. 24 चेंडूमध्ये टार्गेट आहे 60 धावसंख्येचा. दोन भावाने धमाकेदार फलंदाजी केलेली आहे. आणि आता मात्र सलामीचे फलंदाज निर्दोष करत रमाकांत करत. आणि इथे संतोष आमचा जुना मित्र चिरल्याचा सामन्याचा आनंद घेतोय. +40 3 खेळाडू देतात काय टेन्शन घेऊ नका. क्षेत्ररक्षणासाठी करंजा संघाला जरी थोडी मदत करा. फिल्डिंग साठी पण खेळाडू आतमध्ये राहतील याची दक्षता घ्यायला झाली. त्याला वित्सुंबे टीमचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. इथे मात्र चिरले म्हटलं की संतोष घरात जुना जाणता खेळाडू. बघा काय जबरदस्त पासवाडी. सामन्याला सुरुवात स्टार्टला निर्देश करत नॉन स्ट्रायकरला रमाकांत घरत. आणि गोलंदाज आपण पाहतो करंजा संघाकडनं बॉलर्स नेम नयन बॉलर बालू. स्कोरिंग करताना मोबाईल बंद ठेवा विनंती आहे. बालूचा पहिला चेंडू निर्दोषसाठी. वाह स्क्वेअर कट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. दमदार अराउंड द कार्पेट चौकार. ये खेल नहीं बच्चों का यहाँ पे तेल निकलते अच्छे का. ये 40+ है मेरे प्यार. और आइलेस मात्र काफी करते हैं क्रिकेट से प्यार. निर्देश घरत रमाकांत घरत. किती वेळा सांगू काय पीटीसी वाले हे बघा हसले भाऊ. हा काढतो ना काही काय टेन्शन नाही. संदीप भाऊ आलेत बघा. संदीप पाटील सर आलेत. कोण आला रे कोण आला. वाघाचं आगमन झालं. इथे गुणलेखन चालू आहे. गुणलेखकाला नुसते कॉल येतात. आणि पुढचा चेंडू बघा पुन्हा एकदा आराम कार्पेट. वा काय क्षेत्ररक्षण होतं दमदार. करंजा आणि एका बाजूला चिरले. दोन्ही उरत आले कधी बापाचा संघ आहेत. बघा दोघांमध्ये झुंज रेस. आईलेश मात्र आज मात्र काय स्वतःची स्पर्धा आहे त्यामुळे आराम करतात. मात्र उद्या कुठेतरी मॅच असेल. धुमाकूल तिघांनी सायकल आणल्या म्हणजे तिन्ही पोरांचं काम झालंय. हा टेन्शन नाही. प्रदीप कारकर आईलेश मात्र आणि किरण पाटील. हो वेरिएशन बदलला गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला समजला नाही. उकला चुकला तकला फसला. चेंडू निर्धाव. पुन्हा डिलीवरी. गुड नॉट एक तमाशा देख रमाकांत घरत को कोई जम नहीं रहा है मैदान के अंदर. 7 धावांचा टार्गेट आहे. नयन दलीने जादू चकमाई केलेली आहे. बघूया पुढचा चेंडू या षटकातील. वाह आता मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला आणि चेंडू गाठतोय तो मात्र सीमारेषेचा वेग आलाय. पंचांचा इशारा अप्पांचा इशारा आलाय चौकार. कोंबड विजय जवळच गाव आहे तिथला एक पंच
आणि एक पारगावची राजधानी डुंगीच्या जवळ असणारा औला गाव. बघूया याच दरम्यान उद्योजक प्रवीण पाटील वहाल यांच्याकडून 3,333 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार मानत आहोत. याच दरम्यान अलंकार म्हात्रे उल्वे यांचं इथं आगमन होत आहे. अलंकार भास्कर म्हात्रे उल्वे यांचं देखील स्टेजकडे आगमन होत आहे, व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद किरण पाटील सर. या टुर्नामेंट मध्ये आपण एक दमदार असा पंच पाहिला होता आणि कालाने त्याच्यावर झडप घातली. सुंदर व्यक्तिमत्व होतं. पुढचा चेंडू या षटकातील आणि पुन्हा एकदा जो आपला हार रमाकांत घरात कोण रोखेगा हे वादळ, कोण रोखणार हे वादळ आला हा षटकार. संदीप पाटील साहेब आलेत. दमदार व्यक्तिमत्व आहे बघा. अजूनपर्यंत पर्सनॅलिटी तशीच आहे, अजूनपर्यंत व्यक्तिमत्व स्ट्रॉंग आहे आणि माणूस पण स्ट्रॉंग आहे. संदीप भरत पाटील कधीही भेटू द्या, हाक मारणार पुढे जाणार. हा एवढा दमदार व्यक्तिमत्व आमचे केतन पाटीलचे खास मित्र. बरोबर ना, बरोबर ना. केतन पाटील पनवेल. सोळा झाल्यात. 7 धावांचं टार्गेट असताना 16 झाल्यात. एका षटकामध्ये 16 आल्यात. आता बघूया गोलंदाज कोण आलाय. हाँ 1 ओवर में 19 मारा था. अभी एक क्या करते निर्देश करत कितने रन बटर पाते हैं. बघा हॅलो सागर. याच दरम्यान जो आज आपल्याला जेवणाची व्यवस्था दीपक शेठ खारकर यांच्या माध्यमातून दिली गेली आहे आणि जेवण बनवण्याचं जर आम्हाला कोणी सेवा दिली आहे ते शनिदास नारायण म्हात्रे अर्थात शनिदास म्हात्रे यांच्याकडून आज ते जेवण बनवणं आणि त्यानंतर जयदेव मडवी, त्यानंतर सुरेश मडवी आणि रविशेठ खारकर, आता रवींद्र खारकर या चौघांनी हे जेवण बनवण्याचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला ही आज सेवा दिलेली आहे. सागर धन्यवाद. अन्नदाता सुखी हो. इथे मात्र सर्व दानशूर जाते पाहायला मिळतात. व्यक्तिमत्व चांगले आहे, आयोजन दमदार आहे. ना कुठे बॅट पाहायला मिळत ना कुठे सायकल पाहायला मिळतात. इथे मात्र 2-2 कूलर बघा. गारगार थंडीचा महिना. ये गेंद काफी अच्छी गेंद. कले के सारे गेंद को मोड़ना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का थोड़ा कम संपर्क हुआ. सुहास भाऊ आलचे आहेत पण काय उलव्यामध्ये सर्व काय धरलेलं आहे. मामाचा गाव आहे. 22.5% दिले जातं. पाहूया आपण मजाक मस्ती होईल. दुपार सत्रामध्ये आणखी मजाक मस्ती होईल. अशी खेळपट्टी तापेल जसं समालोचक तापेल. पुढचा चेंडू या षटकातील रमाकांत घरातले 2 चेंडू मात्र जबरदस्त केले. मात्र इथे मात्र गोलंदाज 19 दिल्यात. मात्र काय कमबॅक करतोय 15 मध्ये बनवतोय 43. याच दरम्यान विचुंबे 40+ संघाने उपस्थिती दाखवले टाइमवर. बघा सागर 40+ क्रिकेट कसा आहे. फोन करायची पण गरज नाहीये. पहिलेपेक्षा अर्धा तास अगोदर 40+ संघ विचुंब्यावर इथे उपस्थित झालेला आहे आणि विचुंबे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रामशेठ पाटील व्हीबीपी स्पोर्ट्स संघाचे ते ऑनर. तर रामशेठ पाटील जर आले असतील तर त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सागर कालच ऑप्शन पार पडला विचुंबे प्रीमियर लीगचा. रात्री आम्ही होतो तिथं आणि इथे मात्र भगवते वादळश्री ब्रह्माश्री एंबोट सह मला रमणला चेंडू त्रिफलाचित फलंदाज बाद बॅट ठेवले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिरले संघाचा संतोषभाई नाव सांग. ये होईना बात. विकास ना विकास 60 धावांचा टार्गेट आहे. पहिला सामना जिंकला गावठाण संघ. आता इथे मात्र विचुंबे संघ रेडी पोझिशन मध्ये आहे. बघूया. धन्यवाद भाऊ आपण आलात. आपलं सरस स्वागत. पाहूया विचुंबे संघाचं आगमन झालं. वेगळ्या काय होणार पुढे. नाणेफेकी साठी पुढचा संघ रेडी राहायचा. रुपेशचा चेंडू डावखोरा फलंदाज उजवा गोलंदाज. डोकेदुखी असेल
निर्देश बरोबर अजूनपर्यंत बघा बॅट कशी चोलत आहेत घासून पुसून. हो आणि इथे मात्र कॅचच्या स्वरूपात गटच्या स्वरूपात टक 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 फलंदाज बाद. हॅलो, तर मी संदीप शेठ कारकरांना विनंती करतोय आपण अलंकार म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन अलंकार म्हात्रे यांचा इथं सत्कार करायचा आहे. तो दे अलंकार म्हात्रे उलवे यांचा इथं सत्कार छोटी काढा ना, सन्मान करायचा आहे. तीच दे तीच चालेल. एकच दे ना, एकच पाहिजे. अजून कोण चला पीटीसी लाईव्ह आपण कॅमेरा स्टेज करे फिरवा. कॅच कोणी घेतली यष्टीरक्षक नयन आहे. नाही नयन रुपेश. ओके सामन्याला सुरुवात पाहूया. 60 धावांचा टार्गेट असताना स्कोर गार्ड व स्कोर झाला प्रणय मात्रे मोरावे. 13 चेंडू 43 गरज. हॅट्रिक वर आहे गोलंदाज आणि बघा हॅट्रिक होते का. ओ हॅट्रिक बॉल होता परंतु चांगला टाकला होता परंतु काय करणार. आपण सामने पाहतो 12 संघामध्ये. पहिला सामना पाहिला कोंबड विजयपेक्ष गावठाण, त्यामध्ये गावठाण संघ विन झाला. दुसरा सामना चालू करंज विपेक्ष चिरले. तिसरा सामना आपण पाहतोय विचुंबे आणि गव्हाण. चौथा मोहा आणि धरणा. पाचवा पारगाव आणि करावे. सहावा बेलवली आणि धानसर. असे 12 संघ असतील. आता सामना पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील गावठाण विरुद्ध विनिंग टीम. याच्यातून जिंकेल गावठाण संघासोबत लागेल 3 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील. बरोबर ना किरण पाटील. जसे वेळ आपल्याकडे साथ देईल तसे आपण सामने कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बॉलर्स नेम नीलकंठ थली. बॅट्समॅन निर्दोष घरात आणि नॉनस्टॉप एंडला जबरदस्त दमदार खेळाडू. 60 धावांचा टार्गेट आहे. अजूनपर्यंत काही घडलेलं नाही. हो बघा वय वर्ष 40+ आणि आर्यन स्पोर्ट्सचे संस्थापक सन्माननीय आदरणीय चिर्ला गावचे समीर शेठ पाटील यांच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात. तुमच्या टीमला एक दमदार व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील आर्यन स्पोर्ट्सचा ब्रँड. स्लो डिलिव्हरी. हा फसवलं चुकवलं हुकवलं आणि थांबवलं. हे क्रिकेटचं गणित आहे किरण पाटील साहेब. जसं तुम्ही चेंडू टाकता ना कधी फॅटेड डिलिव्हरी कधी स्लो डिलिव्हरी पण त्याच्यामध्ये फलंदाज असे चुकतात उठतात आणि टाक टाक बळ होऊन निघतात. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा चेंडू बॅटचा पुरेपूर संपर्क मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. आला हा दमदार सर्वात लांबीचा बिगेट षटकार. संघाची धावसंख्या प्रणय भाई 60चा टार्गेट असताना 9 चेंडूमध्ये 35 आणि स्कोर गाडीवर स्कोर 25. असा स्कोरल बोलका असला का बरं वाटतं. आता अर्धे स्कोरल बघा आमचे आज निवृत्ती शेठ कारकर यांनी आरडीएस स्पोर्ट्सचा बॅट आणि जर कोणाला बॅट हवे असेल तर संपर्क करा. माफक दरामध्ये बॅट मिळेल. आरडीएस स्पोर्ट्सचे संस्थापक निवृत्ती शेठ कारकर यांच्याकडे दमदार बॅटचा स्कोप 1 नंबर. पुढचा चेंडू बघा पुन्हा एकदा कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. हो ते दुसरीसाठी प्रयत्न डायरेक्ट परंतु प्रयत्नांचे परमेश्वर जो हुकला तर चुकला. संघाची धावसंख्या 2 पुढे होतोय. 8 चेंडू 33 धावा. अजूनपर्यंत काय घडलेलं नाही काय बिघडलेलं नाही. सामना अजून बॅलन्स आहे. अजूनपर्यंत कोणी हारला नाही कोणी जिंकला नाही कारण तर महादेव बैल अजून झुपला नाही. बघा सागर मडवी महादेव बैलाचे मालक
6 आल्यात. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. षटकार आणि 33 धावा धावपलकावर. 7 चेंडू 27 धावा. मी मगाशी म्हणाला अजूनपर्यंत कोणी हारला नाही, कोणी जिंकला नाही, करत शिवरत अजून संपली नाही. मी अजून थांबलो नाही. रमाकांत घरतचा मुलगा एक बाईक मिळवली. सार्थक ना, सार्थक घरत शेलगे टुर्नामेंट. कसा दिसतोय आम्ही बघितला नाही जवळून, फक्त फोटो मध्ये बघितला. हो, वाईटची दाद मागतात फलंदाजपर्यंत उकल्यानंतर वाईट चेंडूची दाद मागतात. चेंडू निर्धाव. आने वाले 6 गेंदे बनाने हैं कंपल्सरी चेसिंग में. 6 चेंडू 27 धावा. 6 चेंडू 27 धावा. पाणी हवा असेल पंच तर इशारा करा, कारण त्या भरपूर रनांच्या उन्हामध्ये हे एकदा आरोग्यासाठी 40+ खेळाडू. आणि वित्संबे टीम आपण सावलीमध्ये या, उन्हामध्ये नका राहू. अजित भाऊ, नाना भाऊ या. आणि रामशेठ पाटील कुठे आहेत? येलो ड्रेस, ब्लू ड्रेस, व्हाईट ड्रेस, सर्व ड्रेस पाहायला मिळतील 19-20 फेब्रुवारी विसुंबे प्रीमियर लीग. 2 दिवस विसुंबे गावासाठी, बरोबर ना? माहोल जबरदस्त तापवला काल. गौरी स्पोर्ट्स आयोजित केला जातो. यमुना यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ गौरी स्पोर्ट्स फोटो आयोजित आई चषक 2025. नयन तली गोलंदाज बघा. आईला चेंडू पंचांचा नोबाचा इशारा. गेंद गई सीमा रेखा को छूने के लिए सबसे लंबा बेहतरीन 6 रन. और ये इसी के साथ 7 रन. पुढचा चेंडू फ्री बघा. पंचांना गॉगल बघा, काय प्रोफेशनल गॉगल, प्रोफेशनल कॅप, टोपी, ड्रेस, बुटा सगळा काय दिलाय ऑफिशियल पंच. आणि आता मात्र 6 चेंडू 20 धावांची करत. फ्रीड आहे, बाहेरून कोणी हुडकावून देण्याचा प्रयत्न करू नका. 6 चेंडू 20 धावा. सट्टा लागलाय. ए डावी 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 बघूया. आता मात्र बघूया फ्रीडचा चेंडू आहे. इथे गेलं पण तो धावा घेण्याचा प्रयत्न करत नाही. निर्दोष घरातला माहित आहे का माझ्यामध्ये क्षमता, माझ्यामध्ये टॅलेंट आहे, माझ्यामध्ये हुकूमत आहे, मी सामना काढू शकतोय. पण नयन दली पण कसलेला मुरलेला गाजलेला गोलंदाज आहे. 5 चेंडू 19. 1-2 मोठे फटके सामन्याला कलंक देऊ शकतात, पण ते फटके येतील का? ते फटके येतील का? आम्ही सांगितलं निर्दोष घरात सामना खेचू शकतो, त्याच्यामध्ये क्षमता आहे, टार्गेट आहे, टॅलेंट आहे. आणि आला षटकार. दिघाटी गावचे रुपेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्याला विनंती करतो की आपण मंचावर स्थानपणे व्हा. दिघाटी गावचे रुपेश म्हात्रे साहेब, त्याला विनंती असेल, आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण मंचावर स्थानपणे व्हा. 4 मध्ये 13. सेम सामना काल रात्री पाहिला, सेम सामना आज दिवसामध्ये पाहतोय. 4 चेंडू 13ची गरज असताना बघूया. नंदकुमार गायकवाड एक बेहतरीन गेंदबाज. बल्ले बल्ले बनाने हैं 4 गेंदों में 13 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. निर्देश करत त्याला गोलंदाजी करतोय नयन थली करंदा. पुन्हा एकदा बघा. ओ गुड कॅच, कॉटन बॉल. संतोष चाललाय. संतोष घरत नवीन फलंदाज. संतोषला 500 तर चेंडूर आलेत काका 3-13. संतोषला हॅट्रिकला 500. पैसे तुमच्याकडे ठेवा, कारण तर इथे आपण काय घेणार नाही, तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, मारल्यानंतर तुम्ही द्या, काय टेन्शन घेऊ नका. इमानदारी आहे, प्रामाणिक आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. आले प्रभाकर काकांकडनं आलो. संतोषला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे जवळचे मित्र उरण पूर्व विभाग आणि ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार दिगाडी वर्सेस केलवणे जी मॅच झाली होती त्यावेळेला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून एक मोठा पराक्रम केला होता, ते आमचे मित्र रुपेश म्हात्रे दिगाडी यांचं 40+ याचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे.
आणि 40+ मास्टरचा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. संतोष साठी चेंडू आणि बघा आल्या चेंडू भिरकावून दिला आहे. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. आलाय चौकार. 2 चेंडू 9 धावा, 1 षटकार आणि 3 धावेची गरज. मी म्हणालो ना पुराणा चावले हे चिरला जासई हे संघ आहेत ना, जासई मैदानावर धुमाकूळ घडला होता. हे संतोष रमाकांत, हे निर्दोष घरत, हे असे सहज खेळाडू झालेले आहेत. भरपूर उन्हाळ्या पावसाला गाजवलं त्याने आणि त्यांचा नाद कोणी करू नका. 40+ नाद करू नका. काय निर्देश शेठ. आता मात्र बॉलर चेंज बराबर है. नियम सर्वांनी लागू है. ये क्या हुआ मैदान के अंदर मेरे दोस्त, और यहाँ पे नयन तली चेंज होएंगे. नयन तली झाल्या बाद आता नवीन गोलंदाज विचार विनिमय करावा लागेल, कारण तर गरज असेल ती मात्र 2 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची, म्हणजे 2 चौकार पाहिजेत. ते मात्र चिरले संघाला हे चौकार डिपेंड होतील की फलंदाज मात्र तापलेला. चला मावळ तापलेला पंच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 चेंडू 8, 2 चेंडू 8 धावा. करंजा की चिरले की करंजा बघा दोन्ही वरून तालुक्यातील संघ आहेत. मतदार कक्ष दोघांचा एकच आहे. बॉलर बाद झालाय. पंच फ्रीड आहे ना. ओके धन्यवाद. मग संतोषला सुवर्ण संधी आहे. अरे गोलंदाजाला देऊ नका मोका आणि फलंदाज पाहून बिंदास समोर ठक 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 ठोका. बघूया आले टीम आली. वाह संस्थापक आलेत. या रामभाऊ या वरती या मंचावर बीडीसी आलेत. वाह तांबा बघा हा देखिए जरा किसमें कितना है दम. इतने मात्र लेग बाईज ऑफिशियल पंच आहेत. एक मिनिट सामना थांबायचा. जे काय असेल ते पंच डिसिजन घेतील. प्लीज रमाकांत घरत साहेब आणि निर्दोष घरत साहेब तिथे 2 बाहेरील गावातील पंच तुम्हाला निर्णय पोहोचवतील. कोणावरही अन्याय होणार नाही, काय चिंता करू नका. हे उलव्याची स्पर्धा आहे. एक चेंडू 7 धावा. 1-7 सावधान विश्राम. आणि आता पण 3 चेंडू 9 झालेत. आतापर्यंत जो गोलंदाज चेंज केला त्यांनी 2 टाकले, इकडे 3 9 झाले. आता मात्र 1 चेंडू शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावाची गरज. यावेळेला फलंदाजाने मारला चेंडू आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. बघूया 1 चेंडू 6 धावा. ब्रिटिश बघा सामन्यात अतिशय जवळ आनंद घेतात. फ्रीड आहे. 1-9 एक बॉलर चेंज. अरे उलव्याच्या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज चेंज झालेत. रेकॉर्ड झाला रेकॉर्ड. उलव्याच्या स्पर्धेमध्ये गौरी स्पर्श मैदानावर एवढ्या मोठ्या मैदानावर एवढी मालिक गणपतीवर 2 गोलंदाज चेंज होतात. काय करणार. जागा नाही इथे लिहायला. स्कोअरबुक भरला बघा. अरे असं असून थकले घरात चिरल्याचे बघा. पाणी पिवायला लागला. तिकडे आमचे ब्रिटिशर पण असं फुगले. चाललंय काय नक्की. एकाने 11 बॉल लागले होते.
एका षटकामध्ये एका 2 ओव्हर टाकले एका शैलेशने. एकाने 10 बॉल टाकलं. इथं मात्र दोन्ही भावाने कामगिरी चांगली केली होती. त्या कामगिरीला दादा पण बघता त्या कामगिरीला पाणी पडलाय. 6 बॉलला 6 षटकार मारण्याचा विक्रम रेकॉर्ड. और बॅट्समॅन है दिगाटी के डांटून आया बेजा मला काय मी डायरेक्ट खेळता हूं. स्कोर 55 धावा धापलकावर. 60 धावांचं टार्गेट आहे. 55 धावा धापलकावर. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. गावठाचा कॅप्टन रेडी पोझिशन. आता रमाकांत घरी तिकडे धरकले. आता पाणी बिणी पाडलं जलपाणी पाडलं केली बिली खायला घातली. आता काय होणार बघा. 1 चेंडू 5 धावा. बॉलर नेम जितू का 1 चेंडू 5 धावा. तिकडे मात्र बॅट्समन जबरदस्त आहे. अगया सागर नावातच सर्व काय आहे. वल्ले आता मात्र कंपल्सरी चौकार मारावा लागेल. अरे काय असं असून फुगवलंय बघा. हे 40+ गणित आहे आणि 40+ क्रिकेट आहे. काय होऊ शकतं. कमरेवर हात करा भाई. वाईड आलाय. अभी 1 गेंद 4 रन. फील्ड कंपल्सरी आहे. चला इथे मात्र आता आलेल्या पाहुण्याला विनंती आहे कोणी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय धावू नये. टीम जरी पराजित झाली तरी पण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय आपण धावू नये अशी आयोजकांची आग्रहाची विनंती. खेळाडूने जेवण केल्याशिवाय धावू नये. निर्देशन भाऊ जेवण करून जा. चला खेळाडूंना आम्ही विनंती करतो की खेळाडूंनी जेवणासाठी जायचं. खेळाडू जे प्लेयर आहे. चला टॉस साठी गावठाण आणि करंजा कॅप्टन लगेच. चला गावठाण करंजा 3 ओव्हरची मॅच होणार आहे. विनर वर्सेस विनर. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 3 साठी क्वालिफाईड होईल. मॅन ऑफ द मॅच रुपेश चली. दोन्ही भावांचा कॉम्बिनेशन चांगला होता पण लयनने जास्त बॉलामध्ये 22 काढल्या आणि कमी बॉलामध्ये जास्त काढल्या. मग काय करणार. दोन्ही भावांना ट्रॉफी एकाच घरामध्ये जाणार आहे. त्यामुळे आम्ही रुपेशला बोलवतो. नयनला का राज भेटणार. या रुपेश भाऊ या लवकर. 3 ओव्हरचा मॅच. 3 बॉलर अंकुश शेठ 3 बॉलर या